जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तुमच्यासाठी अजून एक नवीन पदभरती जाहिरात घेऊन आलेलो आहे. आरोग्य विभागामध्ये जे काही पदं भरून घेतले जातात तेच पदं या पदभरतीमध्ये सुद्धा भरून घेण्यात येणार आहेत. कोणते पदं असणार आहेत, वयोमर्यादा काय असणार आहे, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, या सगळ्याच बाबी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन ॲडची माहिती, नोटिफिकेशनची माहिती आपल्या चॅनलवरती मिळत असते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं जे पद आहे ते पद असणार आहे फिजिओथेरपिस्ट फिमेलसाठी. फक्त फिमेल कॅन्डिडेट याच्यासाठी इलिजिबल असणार आहेत. मेल कॅन्डिडेटसाठी ही पोस्ट नाही आहे. क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्हाला? SSC 10th स्टँडर्ड, त्याचबरोबर विथ सायन्स सब्जेक्ट इन 55% मार्क्स. बघा, तुम्हाला 10वी असायला पाहिजे तुमचं सायन्स फॅकल्टीतून, आणि त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 55% मार्क पडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ITI सर्टिफिकेट ऑफ नॅशनल किंवा स्टेट ट्रेड सर्टिफिकेट इन फिजिओथेरपी. तुमचं ITI जो सर्टिफिकेट कोर्स आहे हा कोर्स तुमचा असायला पाहिजे फिजिओथेरपीमध्ये, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. हे जर क्वालिफिकेशन तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 10वीला सायन्स असलं पाहिजे, 55%तून तुम्ही पासआउट पाहिजे, आणि त्याचबरोबर 2 इयरचा फुल टाईम एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एखाद्या रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधून फिजिओथेरपिस्ट म्हणून. तरीही तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. हे दोन्ही क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे नसतील तर अजून तुमच्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड नसेल, कोणत्याही इन्स्टिट्यूटमधून असेल तरीही तुम्हाला चालतो. 10वी सायन्समधून 55% झाली असेल तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढचं पद असणार आहे लॅब टेक्निशियनचं. लॅब टेक्निशियन या पदासाठी एक पद असणार आहे. अनरिझर्व कॅटेगरीमधून तुम्हाला यासाठी फॉर्म भरता येणार आहेत. अनरिझर्व कॅटेगरीसाठी ही वॅकंट आहे. तुम्ही कोणत्याही कास्टचे असाल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन SSC 10th स्टँडर्ड असायला पाहिजे. सायन्समधून कमीत कमी 55% तुम्हाला पाहिजे, आणि त्याचबरोबर तुम्हाला मेडिकल लॅब टेक्निशियन हे जो सर्टिफिकेट कोर्स आहे हा कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला बघा, SSC तुमचं 10वी सायन्स फॅकल्टीतून 55% असेल, आणि त्याचबरोबर तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल एखाद्या रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीतून, तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढचं पद, याच्यामध्ये अजून एक क्वालिफिकेशन दिलेली आहे की 3 वर्षाचा तुम्हाला मेडिकल लॅब टेक्निशियन म्हणून जर एक्सपिरियन्स असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढील पद असणार आहे नर्सिंग आणि मिडवाईफचं. यासाठी सुद्धा फक्त फिमेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. फिमेलसाठीच या जागा वॅकंट आहेत. पूर्ण 2 पोस्ट आहेत, एक अनरिझर्व आणि एक SC कॅटेगरीसाठी जागा वॅकंट असणार आहे. त्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन सेम असणार आहे. तुमचं 10वी असायला पाहिजे. सायन्स फॅकल्टीतून 55% कमीत कमी तुम्हाला असायला पाहिजे, आणि त्यानंतर तुम्हाला जनरल नर्सिंग मिडवाईफचा जो कोर्स आहे ते तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. जर तुमच्याकडे जनरल नर्सिंग मिडवाईफचा कोर्स नसेल तर तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे जनरल नर्सिंग किंवा मिडवाईफचा, आणि तुमच्याकडे तेही नसेल तर तुम्हाला 3 वर्ष कामाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्या डिपार्टमेंटमध्ये, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढील पद असणार आहे बघा फार्मासिस्टचं. जर तुम्हाला फार्मसी तुमचं असेल तर तुमच्यासाठी खूप चांगला चान्स असणार आहे. 2 पदं असणार आहेत. एक असणार आहे अनरिझर्व आणि दुसरं असणार आहे PWBD साठी वॅकंट. यामध्ये तुम्हाला 10वी तुमचं सायन्स फॅकल्टीतून 55% विथ तुमचं फार्मसी असायला पाहिजे, किंवा तुम्हाला फार्मसीमध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे फुल टाईमचा, किंवा तुम्हाला 3 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा पुढचं पद असणार आहे कॅन्टीन हॉस्पिटॅलिटी असिस्टंट म्हणून. यासाठी 4 पदं असणार आहेत. कॅटेगरी वाईज पदं दिलेले आहेत. याचं क्वालिफिकेशन तुम्हाला 10वी झालेलं पाहिजे, 55% मार्क पाहिजे सायन्स फॅकल्टीतून, आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट कोर्स पाहिजे.
कॅन्टीन अँड हॉस्पिटल असिस्टंट यांचा, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. ही जी पदभरती आहे ही पदभरती तुम्हाला CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी यांच्याद्वारे भरून घेण्यात येणार आहे. हैदराबादची जी फॅकल्टी आहे त्यांच्याद्वारे हे पदभरती भरून घेण्यात येणार आहे. यामध्ये पोस्टिंग जे तुमचे आहे ती तेलंगणामध्ये हैदराबाद या ठिकाणी होणार आहे. पण तुम्ही ऑल इंडियातून जर बिलॉंग करत असाल तरीही तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही पूर्ण भारतातून या पदभरतीसाठी अप्लाय करू शकता. याची जी फॉर्म भरायची तारीख आहे ती 27/11/2024 रोजी सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 26 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11:59 तुम्ही या पदभरतीसाठी अप्लाय करू शकता. महत्त्वाचे मुद्दे बघू याच्यामध्ये आपल्याला काय काय सांगितलेले आहेत. जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही जनरल इंस्ट्रक्शन त्याच्यानंतर अदर कंडिशन वगैरे जे आहेत ते डिटेल्समध्ये वाचून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा. महत्त्वाची माहिती तेवढी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू. बाकीची जी माहिती आहे तुम्ही PDF मधून समजून घ्या. जर काही कळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर दिलं जाईल. एज लिमिट आणि एज रिलॅक्सेशन काय असणार आहे. तुमची अप्पर एज लिमिट जे आहे 28 वर्ष असणार आहे. लोअर एज लिमिट 18 वर्ष असणार आहे. 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही यासाठी फॉर्म अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्ही SC ST कॅन्डिडेट, SC जर कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं, ST कॅन्डिडेट असाल तर 3 वर्षाचं तुम्हाला यामध्ये एज रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे. कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन यामध्ये मिळणार आहे. ते तुम्ही कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन किती आहे, PWBD ला किती असणार आहे, त्यानंतर SC ST OBC वगैरे जितक्या काही कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीला कशा पद्धतीनं किती रिझर्वेशन आहे हे तुम्ही पूर्ण डिटेल्समध्ये पाहून घ्या. मोड ऑफ सिलेक्शन, तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीनं होणार आहे, पेपर होणार आहे की नाही याविषयी माहिती बघा. द एलिजिबल candidate shortlisted candidate will be invited for a trade test in the relevant trade. Those candidates who qualify the test will be invited for a competitive written exam. The second and third paper will be evaluated only for those candidates who secure the minimum threshold marks to be determined by the selection committee in the first paper. बघा तुमचे 3 पेपर होणार आहेत. कशा पद्धतीनं ते होणार आहेत पेपर बघा. तुम्हाला तुमचं मोड ऑफ एक्झामिनेशन जे असणार आहे ते MCQ बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे. त्यानंतर मीडियम ऑफ क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन विल बी सीड बोथ इन इंग्लिश अँड हिंदी लँग्वेज. बोथ इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये दोन्ही असणार आहेत. पेपरचं स्टँडर्ड जे आहे ते तुमचं SSC + 12 स्टँडर्डचं असणार आहे. तुमचं टोटल क्वेश्चन असणार आहे 150 आणि तुम्हाला 2 तास 30 मिनिटाचा वेळ तुमच्याला देण्यात येणार आहे. यामध्ये पहिला पेपर असणार आहे तुमचा 50 क्वेश्चनचा मेंटल ॲबिलिटीसाठी. त्यासाठी तुम्हाला 100 मार्क असणार आहेत आणि यासाठी तुम्हाला 1 तास वेळ देण्यात येणार आहे. लगेच त्यानंतर तुमचा दुसरा क्वेश्चन पेपर होणार आहे. पण जे कॅन्डिडेट फर्स्ट पेपरमध्ये इलिजिबल होतील त्यांचाच सेकंड पेपर होणार आहे. तर सेकंड पेपरमध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन जनरल अवेअरनेस आणि 25 क्वेश्चन इंग्लिश लँग्वेजचे असे 75 म्हणजे 150 मार्कासाठी पेपर होणार आहे. याच्यानंतर याच्यामध्ये थर्ड पेपर जो आहे तो कन्सर्ट सब्जेक्टचा असणार आहे. 50 क्वेश्चन असणार आहेत 150 मार्कसाठी. तुम्हाला 90 मिनिटाचा यामध्ये सुद्धा वेळ देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे, हाऊ टू अप्लाय महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनं ही जी लिंक दिलेली आहे या लिंकवरती जाऊन तुम्हाला तिथं अप्लाय करायचं आहे. तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे तुमचे जितके काही क्वालिफिकेशनचे आहेत. त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरत असताना तुम्हाला मेल ID आणि मोबाईल नंबर प्रॉपर टाकायचा आहे. ऑलरेडी 27 नोव्हेंबरपासून याला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 26 ऑगस्ट 2024 रात्री 11:59 तुम्ही यासाठी पेपरमध्ये अप्लाय करू शकता. याच्यामध्ये शेवटी त्यांनी अनेक्चर्स वगैरे फर्स्ट सेकंड दिलेले आहेत. जे काही फॉर्मॅट वगैरे आहे तुमच्या डॉक्युमेंट्सचे कशा पद्धतीनं लागणार आहेत ते फॉर्मॅट दिलेले आहेत. तुम्ही जर कास्टमधून फॉर्म भरणार असाल तर हे सगळे पाहून घेऊ शकता. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर तुम्ही इलिजिबल असाल तर फॉर्म नक्की भरा. विद्यार्थी मित्रांनो, या पदभरतीविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती कव्हर केलेली आहे. जर तुम्हाला यानंतर हे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा.
PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.